अरू, हे सगळं मेघाने केलंय? हो, खोटं बोलतीये, खोटं बोलतीये. खरंच मी नाही केलेलं आहे. मम्मा वेळ लागलाय मुलीला. हे अशा मुलींची जागा इथे नाही. मम्मा प्लीज हिला आत्ताच्या आत्ता घरातून बाहेर टाकला. मला मिळवण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकते. आम्ही बघतो या मेघाचं काय करायचं. हे बघ, तू एक काम कर, आधी अरूला घेऊन डॉक्टरांकडे जा. बाबा तिला दिग्विजय, आम्ही सांगतोय तेवढं कर. तिला घेऊन डॉक्टरांकडे जा. अरू, अरे साठे साहेब तुम्ही इथे? हो, काल आपलं बोलणं झालं. मी कागदपत्र घेऊन आलेलो आहे. अरे हा, तुम्हाला अरूच्या सह्या हव्या असतील. दिग्विजय, तुला हे सगळं माहिती होतं? हो मम्मा, कालच आमचं बोलणं झालं होतं. म्हणजे हे फाउंडेशनचं काम पूर्ण होईस्तोवर कागदपत्रांवर सह्या होतील आणि फाउंडेशन एकदा झालं की सगळे राईट्स अरूकडे येतील. म्हणजे आमच्या हातातले सगळे अधिकार आता त्या अरूकडे जाणार. अरू, तुझी सही हवी आहे. अरू कशी करेल सह्या? तिच्या हाताला लागलाय ना, ती करू शकणार नाही सह्या, म्हणून आम्ही नाही म्हटलं. वकील साहेब, अरू नंतर करेल सह्या. तुम्ही एक काम करा, ही कागदपत्र मम्माकडे ठेवा तोपर्यंत. ठीक आहे. ओके, थँक्यू. मिसेस सरंजामांच्या सह्या झाल्या की मला कळवा. चालेल, मग कागदपत्र न्यायला मी येतो. येऊ? या. आता कशी करेल अरुंधती सह्या? तुमच्या खोट्या अरूचा हात कापलाय आई, खऱ्या अरूचा नाही. या घरातून बाहेर काढणार होतात ना मला? घ्या, आता तर मी तुमचीच जागा घेणार आहे कंपनीत. आता काय कराल आई? याच्या कागदांवर सह्या करून मालक होता येत नाही अरुंधती. दिग्विजयच्या बापाला जमला नाही, ते दिग्विजयला सुद्धा जमणार नाही कधीच. जगदाळे, एक काम करा, तुम्ही पेपर्स बनवा. त्या पेपर्स मध्ये लिहिलेलं असेल की सरंजामे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे सगळे अधिकार दिग्विजयनं आम्हाला दिले. पॉवर ऑफ अटर्नी. दिग्विजय सर त्यावर सह्या करतील ना? त्याची काळजी तुम्ही करू नका जगदाळे. आम्हाला चांगलंच माहिती आहे, आम्हाला चांगलंच माहिती आहे दिग्विजयच्या सह्या कशा करून घ्यायच्या. सरंजामांचं बिल फार किचकट आहे. दिग्विजय 27 वर्षाचे होईपर्यंत सर्व प्रॉपर्टीची जबाबदारी अशा व्यक्तीवर द्यावी की जी फक्त सरंजामेच असेल. त्या माणसाला कंपनीबाबत सर्व निर्णय घ्यायचे अधिकार असतील, पण ती व्यक्ती फक्त केअरटेकर म्हणून असेल. दिग्विजय सर 27 वर्षाचे झाले की कुठल्याही कागदावर दिग्विजय सराबरोबर त्यांच्या पत्नीच्या सह्या घेतल्या तरच तो कागद लीगल मानला जाईल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे दिग्विजय सरांचं लग्न किमान 1 वर्ष टिकणं अति महत्त्वाचं आहे. तरच त्यांच्या बायकोला हे अधिकार मिळतील. अन्यथा संपत्तीचा 1/3 भाग ठेवून बाकी सर्व धर्मदाय संस्थेला दान करण्यात येईल. थँक्यू सो मच वकील साहेब. पद्मिनी जी सत्तेसाठी काहीही करू शकते.